इस्रो शैक्षणिक सहल 2025-26 धोत्रे मराठी शाळेचे अभूतपूर्व यश. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत आयोजित विक्रम साराभाई स्पेस सेंटर सहल परीक्षा थुंबा, केरळ. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या सहलीचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये परीक्षेतून निवड झालेले गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने प्रवास व विविध वैज्ञानिक व शैक्षणिक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळत असते. या परीक्षेमध्ये प्रथम तालुका व नंतर जिल्हा पातळीवर परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून इयत्ता 6वी गटातून फरीद नईम शेख व इयत्ता 7वी-8वी गटातून अथर्व कृष्ण जाधव यांची जिल्ह्यातील 42 विद्यार्थ्यांमध्ये विमानाने सहलीसाठी निवड झाली होती. जिल्हा परिषदेमार्फत सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट नियोजन यावेळी केले. संबंधित विद्यार्थ्यांची सहल 19 ते 23 जानेवारी 2026 रोजी अहिल्यानगर पुणे ट्रॅव्हलने तर पुणे ते बेंगळुरू प्रवास विमानाने, श्रेयेश्वर संग्रहालय लालबाग बगीचा इस्रो सेंटर सागरिका ॲक्वेरियम फिश केरळ समुद्र किनारा प्राणी संग्रहालय उथेनमालिका संग्रहालय बेंगळुरू विमानतळ पुणे अहिल्यानगर या मार्गाने यशस्वीरित्या पार पडली आहे. रात्रीचा मुक्काम व जेवणाची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये केली होती. विद्यार्थ्यांना आधी नवीन ज्ञान अनुभव या माध्यमातून प्राप्त झाले होते, त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात होते. परंतु विशेष म्हणजे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धोत्रे मराठी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील इस्रो सहलीवरून परतलेल्या विद्यार्थ्यांचे गावात मात्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तसेच त्याचे विषय शिक्षक व शाळेतील सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच त्यांच्या पुष्पहाराने या ठिकाणी विशेष करून स्वागत करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः गावातून यांची मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्या विद्यार्थ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा या हेतूने त्यांना देखील सन्मान यावेळी करण्यात आला होता. विशेषतः यावेळी त्यांचे पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावची ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध कार्यकारी संस्थेचे पदाधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ शिक्षणप्रेमी यावेळी उपस्थित होते. विशेषतः यामध्ये विद्यार्थ्यांना विमानाचा प्रवास हा त्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण होता. परंतु विशेषतः विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यांना वाव देणारे शिक्षक यावेळी आनंदमय झाले होते. अनेकदा आपल्या हातून घडलेला विद्यार्थी हा इस्रोमध्ये जाऊन सहल यशस्वी करून येतो, हे मात्र त्यांच्या शाळेतील शिक्षकांसाठी एक नावलौकिक कुतूहल होते. यावेळी त्यांचे विषय शिक्षक आणि इतर शिक्षकांनी देखील विशेष परिश्रम केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे. इस्रो सहल 2025-26 या सहलीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे मराठी शाळेचे अभूतपूर्व यश. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा, केरळ या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुजवणूक व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा हा उद्देश धरून ही सहल आयोजित केली जाते. त्यासाठी परीक्षा घेतली जाते. आमच्या शाळेतील अथर्व कृष्ण जाधव व फरीद नईम शेख या 2 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. कोपरगाव तालुक्यात त्यांचा प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आणि अशा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अहिल्यानगर जिल्हा परिषदेत परीक्षा घेण्यात आली. त्यातही त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि अशा प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची इस्रो या ठिकाणी सहल 19 ते 23 जानेवारी या 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली. कोपरगाव ते अहिल्यानगर असा प्रवास त्यांचा BDO साहेबांच्या जीपमधून झाला. त्यानंतर अहिल्यानगर ते पुणे हा प्रवास लक्झरी बसमधून झाला. पुणे ते बेंगलोर हा प्रवास विमानाने झाला. तेथे त्यांना विश्वेश्वरय्या संग्रहालय बगीचा पाहण्याची संधी मिळाली. तेथून थुंबा केरळ या ठिकाणी त्यांना जाण्याची संधी मिळाली. तेथे आर्यभट्ट हा उपग्रह तेथून कसा सोडण्यात आला, विविध उपग्रहांचे कार्य कसे चालते, विविध शास्त्रज्ञांची माहिती त्यांना त्या ठिकाणी मिळाली आणि तेथून केरळचा समुद्रकिनारा तसेच
विविध संग्रहालय, फिश ॲक्वेरियम हे पाहण्याची संधी मिळाली. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना इस्रोचे कार्य कसे चालते, विविध सॅटेलाईट कसे लॉन्च केले जातात, त्याच्यानंतर त्या इस्रोच्या कार्यामुळेच 5G 4G हे मोबाईल कसे मोबाईलच्या त्याच्यानंतर विविध वाहिन्या, विविध दूरचित्रवाणी यामध्ये कशी सुधारणा झाली किंवा कशी संधी मिळाली हे त्यांना समजलं. त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांची जेवणाची राहण्याची सगळी सोय 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर बेंगलोर ते पुणे हा प्रवास विमानाने झाला. पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास लक्झरी बसमधून झाला आणि अहिल्यानगर ते कोपरगाव हा प्रवास BDO साहेबांच्या जीपमधून झाला. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांचे धोत्रे गावात आगमन झाले त्यावेळेस शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती अशा सर्वांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. अथर्व कृष्णा जाधव व फरीद नईम शेख या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान मार्गदर्शक शिक्षक श्रीयुत निलेश थोरात सर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी आमच्या वारी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय विलासराव भांडसाहेब तसेच गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कोपरगाव श्रीमती शबाना शेख मॅडम यांचेही मार्गदर्शक व प्रेरणा मिळाली. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक आणि जंगी स्वागत केले. इतर विद्यार्थ्यांनाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली.